तर पुण्यातल्या मुसळधार पावसादरम्यान पुलाची वाडी या परिसरात शॉक लागून तिघांचा मृत्यू झालाय। अंडाभुर्जीची गाडी दुसरीकडे नेताना शॉक लागून मृत्यू झाल्याचं समजतंय। डेक्कन जिमखाना परिसरातली ही घटना आहे। पुण्यात पावसाचा कहर आहे आणि त्यातच शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, ही नेमकी घटना काय आहे? मनुष्य आपल्याला माहिती आहे की पुणे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडायला सुरुवात झालेली आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। पण आता एक बातमी अशी समोर येते की डेक्कन परिसरात जो पुलाची वाडी परिसर आहे तिथे 3 युवकांचा शॉक लागल्याने धक्कादायक मृत्यू जो आहे तो झालेला आहे। खरं तर नदी पात्रातला हा सगळा परिसर आहे आणि तिथंच त्यांची खरं तर एक टपरी होती आणि ती टपरी पाण्यातून हलवण्यासाठी ते 3 युवक पाण्यात उतरले होते आणि त्या तिघाचा शॉक लागून जो आहे तो मृत्यू झालेली धक्कादायक बातमी जी आहे ती आता समोर आलेली आहे। नेमकं हे तरुण कुठले होते, काय यांचं बॅकग्राऊंड होतं ती माहिती आता अजून अद्याप मिळालेली नाहीये। पण प्रशासनाची एक रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। तिघांचा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे। ससूनला या तिघांचा मृतदेह नेत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। मी त्याच परिसरात आहे जिथून काही अंतरावर त्यांचा मृत्यू झालेला आहे। हा भिडे पूल आपण पाहू शकतोय। भिडे पुलाचा काल विसर्ग पाण्याचा करण्यात आला होता। 35,000 क्युसेक पेक्षा अधिक जास्त पाण्याचा विसर्ग दृश्य आपण बघतो आहोत। त्यामुळे पुणेकरांना आवाहन केलं जातंय की अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका।